ओम श्री सद्गुरवे नमः. आपल्या वारकरी संप्रदायात समाजातील अनेक वेगवेगळ्या विभागातून संत झाले. असेच एक संत ज्यांनी प्रत्यक्ष कुलकर्णी पदाचा त्याग केला, भगवंताच्या भक्तीकरता त्यांचे चरित्र आपण पाहणार आहोत. होय, आज आपण संत जगमित्रा नागा यांचे चरित्र पाहणार आहोत आणि ते आपल्याला मीनाक्षी आयनोर आपल्या ज्ञानसेवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्या सांगणार आहेत. ओम श्री सद्गुरुवे नमः. अग्नी जाळे तरी न जळे प्रल्हादो, हृदयी गोविंदो म्हणोनिया. अग्नी जाळी तरी न जळे गोपाळो, हृदयी देवकी बाळो म्हणोनिया. अग्नी जाळी तरी न जळती पांडव, हृदयी वासुदेव म्हणोनिया. जगमित्र नागा न जळे, जरी अग्नी जाळी, हृदयी वनमाळी म्हणोनिया. महाराष्ट्राची वारकरी भूमी ही केवळ संतांची नाही, तर चमत्कारांमागे दडलेल्या अथांग भक्तीची आणि मानवी समतेची प्रयोगशाळा आहे. 14व्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा संपूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्र परकीय मुसलमानी राजवटीच्या जुलमाखाली होरपळत होता, धर्मसत्ता आणि राजसत्तेच्या दबावामुळे सामान्य माणसाचा देवावरचा विश्वास उडू लागला होता. अशा अत्यंत अंधाऱ्या काळात परळी वैजनाथच्या भूमीत एक दैदिप्यमान नक्षत्र चमकले. ते म्हणजे संत जगमित्र नागा. बाह्य जगाने दिलेली श्रीमंती, त्यानंतर आलेले 18 विश्व दारिद्र्य, समाजाचा उपहास आणि या सगळ्यातून तावून सुलाखून निघालेले त्यांचे विठ्ठलमय जीवन म्हणजे आजच्या माणसालाही जगण्याची नवी दृष्टी देणारा एक अनुपम इतिहास आहे. संत जगमित्र नागा यांचा जन्म मराठवाड्यातल्या प्रसिद्ध ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ इथं 13व्या शतकात म्हणजेच इसवी सन 1330च्या सुमारास झाला. जगमित्र यांचा जन्म एका प्रतिष्ठित आणि वडिलोपार्जित श्रीमंत घराण्यात झाला होता. बालपण वैभवात गेले, पण काळाचा महिमा अगाध असतो. काळाच्या ओघात त्यांची सर्व संपत्ती अचानक नष्ट झाली आणि त्यांच्यावर अत्यंत भीषण गरिबी आली. श्रीमंतीत जे मित्र सावलीसारखे मागे पुढे होते, ते दारिद्र्य येताच जगमित्रांना सोडून दूर गेले. समाजातली त्यांची पत पूर्णपणे संपली, पण जगमित्रांचे अंतःकरण वेगळे होते. त्यांनी पैशाच्या संपत्तीपेक्षा नामाची संपत्ती कवटाळली. लोक दूर गेले तरी त्यांनी जगावरचा प्रेमभाव कमी केला नाही. प्रत्येकाला मदत करणे, ईश्वरी भावाने जगात वावरणे, यामुळे त्यांना इतके मित्र लाभले की लोकांमध्ये त्यांचे नावच जगमित्र असे रूढ झाले. पुढे पंढरीच्या नागास्वामींच्या कृपेमुळे आणि सहवासामुळे त्यांच्या जीवनाला पूर्ण वैराग्याची दिशा मिळाली. म्हणून लोक त्यांच्या नावापुढे नागा जोडून त्यांना संत जगमित्र नागा म्हणून ओळखू लागले. संत जगमित्र नागा हे केवळ एक विरक्त साधू नव्हते, तर ते व्यवहार चतुर आणि सुशिक्षितही होते. इसवी सन 1358च्या सुमारास त्यांच्याकडे पुणे जिल्ह्यातील मुठे खोऱ्यातील पिरंगुट या परिसराचे मानाचे कुलकर्णी पद होते. परंतु विठ्ठल भक्तीचा रंग एवढा गडद होता की त्यांना या मान अपमानात आणि कागदपत्रामध्ये रस उरला नाही. त्यांनी ते वतन बाळाजी हरी मेणचोगे नावाच्या इस्माला विकून टाकले आणि ते पूर्णपणे विठ्ठल शरणी लीन झाले. त्यांचा दिनक्रम अत्यंत साधा आणि सात्विक होता. गावात भिक्षा मागून उदरनिर्वाह करणे, मिळालेल्या अन्नातून आणि संपत्तीतून गरिबांना दानधर्म करणे, अहोरात्र कीर्तन, भजन आणि प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणे हा होता. जगमित्र नागा हे संत गोरा कुंभार, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि संत चोखामेळा या थोर आणि ज्येष्ठ संतांच्या संगतीत राहिले. वयाने लहान असल्यामुळे ते या थोर संतांच्या बाजूला नम्रपणे उभे राहून प्रबोधनाचे धडे शिकू लागले.
संत नामदेवांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी रोजचा हरिजागर सुरू ठेवला आणि परळी परिसरातील लोकांना धीर देण्याचे मोठे कार्य केले. भक्ताच्या संकटसमयी साक्षात पांडुरंग कसा धावून येतो याच्या 2 अद्भुत कथा संत नामदेव महाराजांनी श्री सकल संत गाथा आणि आपल्या अभंगांमधून अजरामर केल्या आहेत. एकदा जगमित्र नागा आणि त्यांचं कुटुंब रात्री गाढ झोपेत असताना त्यांच्या घराला अचानक आग लागली. वाळलेलं गवत आणि लाकडाचे घर असल्यामुळे आग भडकली. जगमित्र जागे झाले. त्यांनी पाहिले की घर वरच्या बाजूने जळत आहे. अशा कठीण प्रसंगी मानवी प्रयत्न सोडून त्यांनी केवळ विठ्ठलाचा धावा सुरू केला. अग्नीच्या ज्वाळा पाहून जगमित्रांनी घाबरून पळण्याऐवजी विठ्ठलाचं नामस्मरण अत्यंत तीव्रतेने सुरू केलं. घर भरून जळत होते, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे घरातील एकाही सदस्याला आगीची झळ बसली नाही की कसलीही इजा झाली नाही. सकाळी जेव्हा गावकऱ्यांनी जळकं घर आणि सुरक्षित कुटुंब पाहिलं तेव्हा संपूर्ण परळी गाव चकित झालं आणि जगमित्रांच्या भक्तीचं कौतुक करू लागले. या प्रसंगावर संत नामदेवाने सुंदर अभंग लिहिला. भक्ता सहकारी असे नारायण, केले निवारण विघ्नाचे त्या. हा प्रसंग संत जगमित्र नागा यांच्या चरित्रातील सर्वात लोकप्रिय प्रसंग आहे. परळी वैजनाथमध्ये एक नवीन उद्धट मुस्लिम सुभेदार आला होता. त्याने गावकऱ्यांनी जगमित्रांना आदराने दान दिलेली जमीन जप्त केली. गावकऱ्यांनी खूप विनंत्या केल्या, पण तो ऐकेना. उलट त्याने जगमित्रांची थट्टा उडवण्यासाठी एक विचित्र अट घातली. आमच्या घरी लग्नकार्य आहे. आमच्यात वाघ हे दैवत मानलं जातं. तू मोठा संत असशील तर माझ्या घरी लग्नाच्या दिवशी एक जिवंत वाघ घेऊन ये, तरच तुझी जमीन परत मिळेल. जगमित्र नागाने शांतपणे ही अट मान्य केली आणि अरण्याकडे निघाले. त्यांनी पांडुरंगाला साकडे घातले. देवा, हा माझ्या भक्तीचा नाही तर तुझ्या नामाचा कस आहे? आणि मग जे घडले ते अद्भुत होते. विठ्ठलाने आपल्या भक्ताच्या आळवणीला साथ देत प्रत्यक्ष भयंकर असे व्याघ्र रूप घेऊन जगमित्र नागा यांच्या समोर येऊन ते उभे राहिले आणि त्याच्याशी खेळू लागले. जगमित्र नागा समजले की ही प्रत्यक्षात पांडुरंगाचीच लीला आहे आणि मग ते त्या वाघाला घेऊन गावाकडे निघाले. जगमित्र जेव्हा त्या भयानक वाघाला सोबत घेऊन परळी गावाच्या वेशीत आले तेव्हा संपूर्ण गावात एकच हाहाकार उडाला. ते थेट सुभेदाराच्या वाड्यावर गेले. दारात प्रत्यक्ष जिवंत वाघ उभा असलेला पाहून सुभेदाराची बोलतीच बंद झाली. त्याचे अवसान गळाले. तो थरथर कापत जगमित्रांच्या पाया पडला आणि म्हणाला, महाराज मला क्षमा करा. मी तुमचा अधिकार ओळखू शकलो नाही. त्याने तात्काळ जमीन मुक्त केली. साक्षात विठ्ठलच भक्तासाठी वाघ बनून आला होता. संत नामदेवांनी जगमित्राच्या या अथांग भक्तीचा गौरव करण्यासाठी आपल्या संत चरित्रात तब्बल 126 चरणांचा एक प्रदीर्घ चरित्रविषयक अभंग लिहिला आहे, जो आजच्या सकल संत गाथेमध्ये समाविष्ट आहे. अजिबात आसक्ती नसलेले शांत आणि संयमी वृत्तीचे हे महान संत आपल्या आयुष्याचे कार्य संपून इसवी सन 1380 मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीला परळी वैजनाथ येथेच संजीवन समाधी घेते झाले. आजही परळी वैजनाथ येथे संत जगमित्र नागा यांचे समाधीस्थळ असून दरवर्षी कार्तिक एकादशीला हजारो भाविक आणि वारकरी त्यांच्या दर्शनासाठी मोठ्या भक्तिभावाने एकत्र येतात. ओम नमः.